बघा आता हिरण्यकश्यपूचा नियम काय होता, तर देवाचं नाव घ्यायचं नाही. त्याच्याच घरात नियम मोडणारा जन्माला आला. भक्त प्रल्हाद सांगतोय की भक्ती करा. मग हिरण्यकश्यपूला राग आला. त्याने सांगितलं हा माझा मुलगा आहे पण याला मी सोडणार नाही, याला सुद्धा मारलं जाईल. याला शिपायांना सांगितलं याला शिक्षा द्या. मग आता भक्त प्रल्हादाला मारण्याकरिता 11 प्रयोग केले पण एकही सफल झाला नाही. का तर त्यांच्या मुखात सतत भगवंताचं नामस्मरण होतं. तर भक्त प्रल्हादांचं सतत नामस्मरण सुरू असायचं. मग नामस्मरणाच्या जोरावर त्यांना काहीच झालं नाही. एक वेळेस परत गुरुजींना दया आली. गुरुजी म्हणाले महाराज परत मी भक्ताला प्रल्हादाला घेऊन जातो आणि आसुरी विद्या शिकवून आणतो, त्याला एवढे वेळेस त्याला सोडून द्या. हिरण्यकश्यपू त्याला पाठवून देतो आणि भक्त प्रल्हाद तिकडे जाऊन परत पूर्वीसारखंच करतात. काय तर जोपर्यंत गुरुजी समोर आहेत तोपर्यंत देवाचं नाव घ्यायचं नाही, असुरांची विद्या बोलायची. आणि गुरुजी एकदा निघून गेले की देवांचं नामस्मरण करत बसायचे. परत गुरुजींनी हिरण्यकश्यपूकडे आणण्यात आलं. आता हिरण्यकश्यपू म्हणाला प्रल्हादा आता काय शिकलास. त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतात बाबा माणसाने जीवनामध्ये 9 प्रकारची भक्ती करावी. हिरण्यकश्यपूला राग आला. भक्ती कशी करावी तर 9 प्रकारची भक्ती करावी. कोणती तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वदनम दास्य सख्यात्मम निवेदनम. अशा प्रकारे 9 प्रकारची भक्ती करावी. आता हिरण्यकश्यपूला खूपच राग आला. त्याने विचारलं प्रल्हादा तू कुणाच्या जीवावर एवढं सगळं बोलतोयस. त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतात बाबा मी माझ्या देवाच्या जीवावर एवढं सगळं बोलतोय. हिरण्यकश्यपू फारच रागावतो. तो म्हणतो तुझा देव तरी नेमका कुठे आहे. हिरण्यकश्यपू विचारतो देव तरी कुठे. मग भक्त प्रल्हाद सांगतात बाबा माझा देव नाही अशी एकही जागा नाही. प्रत्येक हिरण्यकश्यपूला फारच राग येतो. प्रत्येक चराचरामध्ये माझा देव लपलेला आहे असं तो भक्त प्रल्हाद म्हणतात. हिरण्यकश्यपू म्हणतो या खांबात सुद्धा तुझा देव आहे का. भक्त प्रल्हाद म्हणतात हो बाबा या खांबात सुद्धा माझा देव आहे. खांबावर लाथ मारली आणि त्या खांबातून खांब दुभंगला. गुर्र गुर्र करत भगवान नरसिंह प्रकट झाले. बोलिये भगवान नरसिंह की जय. नरसिंह भगवान प्रकट झाले. हिरण्यकश्यपू सोबत युद्ध सुरू झालं. हिरण्यकश्यपू युद्ध खेळत होता, घायाळ झाला आणि जमिनीवरती पडला. जमिनीवरती जसा पडला तसा भगवंतांनी त्याला ओढत ओढत दरवाजापर्यंत आणलं आणि उंबरट्यावरती बसले. त्याला मांडीवर घेतलं आणि त्याला मारणार तेवढ्यात तो म्हणतो भगवान तुम्ही मला मारू शकणार नाही. देव म्हणतात अरे सगळी सृष्टी ज्यानं निर्माण केली तू त्यालाच म्हणतोय तू मला मारू शकणार नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात बोल तुला का मारू शकणार नाही. तो म्हणतो मला वरदान आहे. मला घरात मरण नाही, मला दारात मरण नाही, मला जमिनीवर मरण नाही आणि आकाशातही मरण नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात मी तुला घरात पण नाही घेतलं आणि बाहेर पण नाही, आकाशातही नाही आणि जमिनीवरती पण नाही. तुला मी माझ्या मांडीवर घेतलंय, आता मी मारू शकतो. पण हिरण्यकश्यपू म्हणतो देवा तरी सुद्धा तुम्ही मला मारू शकणार नाही. म्हणे आता का मारू शकणार नाही. त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणतो मला आणखीन वरदान आहे. आता काय वरदान आहे तर मला शस्त्राने मरण नाही, मला अस्त्राने मरण नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात तुला मी अस्त्रानेही मारणार नाही आणि शस्त्रानेही मारणार नाही, मी तर तुला माझ्या नखांनी मारणार आहे. त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणतो आणखीन एक वरदान आहे. बोल काय वरदान आहे. तो म्हणतो मला पशुकडून मरण नाही आणि मनुष्याकडूनही मरण नाही. भगवंत म्हणतात मी मनुष्यही नाही आणि पशुही नाही, मी नरसिंह आहे. कारण माझं शिर हे सिंहाचं आहे आणि धड मनुष्याचं आहे, म्हणून मी नरसिंह आहे. मी मनुष्य नाही आणि प्राणीही नाही. आता मी तुला मारू शकतो. आणखीन एक वरदान आहे काय मला 12 महिन्यातून एकाही महिन्यात मरण नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात अरे हातच्या अधिक मास हा महिना स्पेशल तुझ्यासाठी काढलेला आहे, आता तुला मारू शकतो. तो म्हणतो आणखीन मारू शकणार नाही. म्हणे का मला रात्री मरण नाही, मला दिवसा मरण नाही. मग भगवंत म्हणतात अरे आता संध्याकाळची वेळ आहे, रात्रही नाही आणि दिवसही नाही. असं म्हणून त्याच्या पोटात नख घालतात आणि त्याचा कोथळा बाहेर काढून त्याला मारतात. मला सांगायचं काय तर भक्त प्रल्हाद भगवंत देव भक्तासाठी आपल्या कोणताही अवतार धारण करतो.